यानंतर आता कल्याणमधून एक मोठी बातमी समोर येते। भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतलाय। कल्याणमध्ये त्या वैशाली दरेकरांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्या होत्या। याच वेळी संजय राऊत सुद्धा या प्रचारामध्ये पाहायला मिळाले। तर सुलभा गायकवाड यांचा सहभाग हा भाजपसाठी खरं तर मोठा धक्का मानला जातोय। आपण पाहिलं गणपत गायकवाड यांच्या पत्नी आता ठाकरे गटासोबत आहेत का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे, कारण वैशाली दरेकर या ठाकरे गटाच्या उमेदवार आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी गणपत गायकवाड जे सध्या जेलमध्ये आहेत त्यांच्या पत्नी यांच्या प्रचारासाठी इथे आल्या होत्या। त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातो। हा राजकीय कार्यक्रम नाही, हा धार्मिक कार्यक्रम आहे। त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या, त्यांचे पती तुरुंगात आहेत, पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत। ते भाजपचे आमदार आहेत, ते आमच्या पक्षाचे आमदार नाही आहे। जर काय असं काय घडलं असेल तर निश्चितपणे त्यांची भेट घेतली जाईल, त्यांना समजून सांगितलं जाईल। महायुतीचा धर्म हा पाळावाच लागेल आणि त्याकरता त्यांना आम्ही आव्हान करू, त्यांना तसं महायुतीच्या उमेदवाराकरता प्रचाराकरता आव्हान करू त्यांना। आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात जो गोरपे गाव आहे तिथे गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार होता, त्यासाठी आम्हाला बोलवलेलं होतं। याच्यात कुठलाही राजकीय हेतू नव्हता आणि प्रचार पण नव्हता। मी एक गृहिणी आणि हे आहे, त्या हेतूने